इतिहासाच्या पानांमध्ये दडलेली सत्य पुन्हा उजेडात आणण्याचं काम साताऱ्याच्या सुनबाई कांचन कोठावळे यांनी केले आहे। मोडी लिपी तज्ज्ञ असलेल्या कोठावळे यांनी कुरकुंब तर्फ पाटस येथील श्री फिरंगाई शक्ती देवीच्या प्राचीन मंदिराचा छत्रपती घराण्याशी असलेला संबंध ठोस पुराव्यांसह समोर आणला आहे। कोठावळे या मूळच्या शनिवारपेठ येथील असून सध्या पुणे येथे वास्तव्यास आहेत। त्यांनी मोडी लिपीतील अभ्यासातून या मंदिरासंदर्भात छत्रपती राजाराम महाराज यांची ऐतिहासिक सनद शोधून काढली आहे। या सनदेच्या आधारे फिरंगाई देवी मंदिराचा छत्रपती घराण्याशी असलेला संबंध स्पष्ट होत आहे। इतिहासातील या महत्त्वपूर्ण शोधाची दखल घेत कोठावळे यांनी छत्रपती घराण्याचे वंशज आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची भेट घेतली। या भेटीत त्यांनी मंदिराचा इतिहास, सनद व उपलब्ध पुरावे सविस्तरपणे सादर केले। या संशोधनामुळे दौंड तालुक्यातील फिरंगाई देवी मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व नव्याने अधोरेखित झाले असून छत्रपतींच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दुवा पुन्हा प्रकाशझोतात आला आहे। साताऱ्यामध्ये आला होता, राजेंची भेट घेतलेली आहे, काय विषय आहे? राजांकडे मी कुरकुंब देवी म्हणजे पाटसच्या जवळ असलेली दौंड तालुक्यातली जी फिरंगाई देवीचं मंदिर आहे त्याचे काही कागदपत्र मोडी लिपीतले होते आणि त्या कागदपत्रांमध्ये अगदी स्पष्ट उल्लेख आहे की ते मंदिराचा जो ध्वजामंडप आहे ते ध्वजामंडप श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्याचा उल्लेख सापडला। त्या उल्लेखाचे मी सगळे कागदपत्र आपले केंद्रीय पुरातत्व विभाग म्हणजे सेंट्रल आर्काइव्हजला आपण त्याचं पत्र दिलं आणि त्यांनी त्याच्या म्हणजे बदल्यात आपल्याला डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं पत्र दिलं पुण्याच्या। हे पत्र छत्रपती राजाराम यांचं आज्ञापत्र असून इसवी सन 1698 27 ऑगस्ट सालचं ते पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये संभाजी राजेंचा देखील उल्लेख आलेला आहे की धामधुमीचा प्रसंग झाल्यामुळे देवीचं काहीच चालत नाही आणि देवीचं सगळं म्हणजे पूजा अर्चा नैवेद्य नंदादीप हे चालवण्यासाठी छत्रपती राजाराम महाराज यांनी आज्ञापत्र दिलं। त्या काळचे जे अष्टप्रधान मंडळातले पंडित जे होते त्यांना ते आज्ञापत्र दिलं आणि देवीला वर्षासन चालू केलं। ह्याचं सगळं म्हणजे जाऊन भगत आणि जे गुरव आहेत त्या लोकांनी इथे येऊन सातारला विनंती केली आणि देवीचं वर्षासन सुरू केल्याचं पत्र सापडलंय। पण या पत्रामध्ये महत्त्वाचा उल्लेख म्हणजे हे ध्वजामंडप छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधल्याचं आपल्याला सापडलेलं आहे आणि त्याची मान्यता पुणे पुरालेखागार, मुंबई पुरालेखागार यांनी देखील दिलेली आहे आपल्याला। तेथील आपले मुंबई पुराभिलेखागाराचे प्रमुख उगळे सर, पुणे पुरालेखागारच्या सहाय्यक संचालक शैलजा जंगम मॅडम, सेंट्रल आर्काइव्हचे आंबेकर सर, त्याच्यानंतर श्री पुण्याचे स्टेट आर्किओलॉजीचे प्रमुख श्री गर्गे सर यांनी देखील ह्याला मान्यता दिलेली आहे असं ते पत्र आहे। राजेंना भेटला, काय नेमकी चर्चा झाली? राजेंना ह्या पत्राची पूर्ण माहिती देऊन हे मंदिर आपल्या छत्रपतींचं आहे आणि त्याचा इतिहास संपूर्ण राज्यासमोर न येता संपूर्ण देशात हा इतिहास गौरवान्वित झाला पाहिजे असं त्यांना विनंती केली। राजे म्हणजे नक्कीच मी आपल्याला म्हणजे माझं सगळं हे पाहून मी तिथे भेट देईल म्हटले।